नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आता काका काकू बसलेले असतात आणि त्यांच्याकडे मात्र आता इथे सुप्रिया खूपच जास्त रागाने बघत असते. काका काकू तिला खूपच जास्त घाबरत असतात. तेव्हा इथे काकांना खोकला आल्यामुळे ते म्हणतात की सविता जरा पाणी आण गं. तेव्हा सविता काकू पाणी आणायला सुद्धा घाबरत असतात, कारण तिथेच कोपऱ्याला ती सुप्रिया बसलेली असते आणि तिने इथे एक मडकं फोडलेलं असतं आणि त्या मडक्याच्या ज्या काही इथे कपच्या असतात त्या खाली तिने पाडून ठेवलेल्या असतात. आणि इथे काका काकूंना सातत्याने ती धमकी देत असते, ती म्हणजे मारण्याची. तेव्हा काकू काकांसाठी पाणी घेऊन जात असताना इथे सुप्रियाला राग आलेला असतो. तिच्या इथे मनामध्ये त्या दोघांबद्दल इतका राग असतो की कधी एकदा त्या दोघांना संपून टाकते असं सुप्रियाला वाटत असतं. त्यामुळे इथे काकू घाबरतच आता काकांसाठी पाणी घेऊन जात असताना सुप्रिया हातामध्ये ज्या मडक्याच्या कपच्या असतात त्या आता काकूंच्या बरोबर पायावरती टाकते. तेव्हा इथे काकूंचा पाय त्या कपच्यांवरती पडतो आणि त्यांच्या पायाला इथे मडक्या फोडलेल्या ज्या काही कपच्या असतात त्या आता लागलेल्या असतात. तेव्हा इथे काकू ओरडतात जोरात. तेव्हा काका म्हणतात, काय झालं सविता? तेव्हा सविता म्हणते, अहो हे बघा हिने काय केलं, इथे माझ्या पायाजवळ ह्या कपच्या टाकल्या आणि त्या माझ्या आता पायाला टुपलेल्या आहेत. तर इथे फुटलेलं मडकं त्याच्या त्या कपच्या इथे काकूंच्या पायाला लागलेल्या असतात. काकू आरडाओरडा करतात आणि म्हणतात की अंकुश, अंकुश कुठे अंकुश, अंकुशला इथे बोलवा, असं ते आता म्हणत असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अंकुश तर आता घरी असतो, कारण का घरी तमाशा केलेला असतो त्या राघूने मनवाला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो, तिच्या गळ्याला चाकू लावलेला असतो. तेव्हा इथे आता अंकुश राघूला समजावत असतो. तेव्हा क्रिशच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो. क्रिश म्हणत असतो की सर हे आता चालूच राहणार आहे, कारण का राघू काही ऐकणार नाही. राघू इथे मनवाला वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न करेल. आम्ही इथे राहिलो तर राघूला त्रास होईल. आमच्यामुळे जर राघूला त्रास होणार असेल तर आम्हालासुद्धा इथे राहायचं नाही आहे. आम्ही एक काम करतो, आम्ही दुसरीकडे राहायला जातो. आम्ही दुसरीकडे एखादा रूम बघतो आणि तिथे आम्ही दोघेजणं राहू, म्हणजे हा जो काही आता तमाशा झाला तसा पुन्हा होणार नाही, असं इकडे क्रिश म्हणत असतो. तेव्हा अंकुश त्याला म्हणत असतो की क्रिश हे काय बोलतो आहेस तू? अरे असा एकाएकी तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस घर सोडून जाण्याचा, कळतंय ना तुला? हे बघ अचानकपणे असं घर सोडून जाण्याची गोष्ट करू नको. अरे हे घर तुझंच आहे, तुम्ही दोघेजणं इथे राहू शकता. तिच्या एका चुकीमुळे तुम्ही घर सोडून जायची गोष्ट का करताय? तेव्हा इथे अंकुशला पोलीस स्टेशनमधून जाधवचा फोन आलेला असतो. तो म्हणतो की इथे क्रिशच्या काका काकूंना सुप्रिया त्रास देते, सर तुम्ही लवकरात लवकर या, ते तुम्हाला बोलवायला सांगतायत. तेव्हा इथे आता अंकुश म्हणतो की ठीक आहे मी आलोच. अंकुश म्हणत असतो की मी आलोच, मला पोलीस स्टेशनला जावं लागतं आहे. तेव्हा इथे अंकुश मनामध्ये म्हणत असतो की नक्कीच या सुप्रियाने काका काकूंना त्रास दिला असेल आणि तेव्हाच मला घाईघाईने बोलावलं जातं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंकुश सरळ पोलीस स्टेशनला येतो. अबोली विचारात पडलेली असते. तर इथे क्रिश मनवाची विचारपूस करत असतो की तुला काही त्रास तर झाला नाही ना, तुला काही लागलं तर नाही ना, की आपण डॉक्टरकडे जाऊया. अशी आता चौकशी होत असताना राघूला मात्र खूपच जास्त राग हा येत असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता अंकुश पोलीस स्टेशनला गेल्यानंतर काकू तिथेच उभे असतात जिथे त्यांच्या पायाला कपच्या लागलेल्या असतात. तेव्हा अंकुश म्हणतो, काय झालं, काय झालं काका काकू? तेव्हा इकडे काका म्हणत असतात, अरे अंकुश हे बघ या सुप्रियाने काय केलं, तिच्या पायाजवळ तो मडकं फोडून कपच्या टाकल्या रे, तिच्या पायाला लागलं. ही आमच्या जीवावरती का उठले ना तेच आम्हाला काही कळत नाही आहे, का करते ही असं मुद्दामून? सुप्रिया म्हणते, मी काही करत नाही आहे चुकीचं, तुम्ही चुकीचे वागलात, तुम्ही माझ्या बहिणीला मारलत आणि आता इथे येऊन बसलात. तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा दिल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही आहे, कळलं ना? तेव्हा अंकुश म्हणत असतो, हे सुप्रिया गप्प बस, बास झाला तुझा तमाशा, कळलं ना? किती तमाशा करशील गं, लाज नाही वाटत असं वागताना? वयस्कर लोक आहेत ना ते. तेव्हा सुप्रिया म्हणते, काय केलं आहे मी, काय केलं आहे? मी काही केलेलं नाही आहे, कळलं ना? काय करायचं आहे ते करा, या लोकांनी एवढा मोठा गुन्हा केला आहे त्याचं काही नाही का? तेव्हा अंकुश म्हणतो, बास झालं तुझा मूर्खपणा, आतापर्यंत तुला खूप समजून घेतलं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कळलं ना तुला सुप्रिया? पुन्हा जर तू काका काकूंना त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना तर मात्र मी तुला सोडणार नाही आहे. मग कायदा काय असतो ना हे तुला बरोबर दाखवेन, कळलं का? त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता काका काकू झोपलेले असतात.
तेव्हा ते जोरात ओरडायला लागतात. कुणीतरी त्यांना घाबरवण्यासाठी तिथे आलेलं असतं. तेव्हा काका काकू म्हणतात की अबोली अबोली कुठेस तू, वाचव आम्हाला वाचव. त्यानंतर इथे अबोली आता झोपेतून जागी झालेली असते. ती म्हणते की काय झालं आहे, मला असं स्वप्न का पडलं असेल, काका काकूंना कुणी तिथे त्रास देत असेल का? ही सुप्रिया तर काका काकूंना त्रास देत नसेल ना, असा प्रश्न आता अबोलीला पडलेला असतो. ती म्हणत असते की अचानक मला अशी स्वप्न पडणं, असे भास होणं, हे सगळं माझ्याबरोबरच का घडतंय, नक्की काय चाललं आहे माझ्याबरोबर, असं अबोलीला वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, अबोली म्हणत असते की सुप्रियाने इथे काका काकूंना त्रास देण्याचा प्रयत्न केला नसेल ना, काका काकू कुठल्या संकटामध्ये तर नसतील ना. त्यानंतर इथे सुप्रिया खरोखर आलेली असते त्या दोघांना त्रास देण्यासाठी. तेव्हा काकू इथे झोपलेल्या असतात. सुप्रिया त्यांना घाबरवत असते. सुप्रिया आता मडकं उचलून आता काकूंवरती घालणार, तेवढ्यातच इथे अंकुश येतो. अंकुश म्हणतो, सुप्रिया काय करतेस ही, तुझी इतकी हिंमत की इथे लॉकअपमधून बाहेर आली आहेस आणि काका काकूंना मारण्याचा प्रयत्न करतेस, लाज नाही वाटत तुला? तेव्हा सुप्रिया म्हणते, काय चुकीचं करते मी, सांगा ना काय चुकीचं करते? अहो या दोघांनी माझ्या बहिणीला मारलं आहे, माझ्या बहिणीचा खून केला आहे, त्यांना तुम्ही इथे छान ट्रीटमेंट देताय आणि मी माझ्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी इथे आली आहे, तर तुम्ही मला अरेस्ट करून ठेवलं आहे. तुम्ही काय चुकीचं करत नाही, जे काही करते ते मी चुकीचं करते ना? या लोकांनी माझ्या बहिणीला मारले, तुम्ही यांना सोडा, मी मात्र सोडणार नाही आहे. यांना यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच आणि ती मी मिळवून देणार, असं सुद्धा सुप्रिया म्हणते. तेव्हा अंकुश म्हणतो, बाद झालं सुप्रिया, बाद झालं. आतापर्यंत खूप तुझा आगाऊपणा सहन केला, खूप तुझं ऐकून घेतलं, पण आता तुला माफ करणार नाही या. आता कायदा काय असतो ना, हे तुला बरोबर दाखवणार. आता जर तू इथे पुन्हा एकदा काका काकूंना त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना, तर तुला माफ केलं जाणार नाही. आणि लॉकअपमधून कशी बाहेर आलीस तू, सांग ना कशी बाहेर आलीस? तेव्हा सुप्रिया म्हणते, जादू आहे माझ्याकडे, जादूने आले मी बाहेर. तुम्हाला का सांगू, तुम्ही तर या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करताय ना, मग तुम्हाला का सांगू? तुम्ही जर या गुन्हेगारांना वाचवणार असाल ना, तर शिक्षा तर मलाच द्यावी लागणार आहे, मी बरोबर यांना शिक्षा देणार. तेव्हा अंकुश म्हणतो, हे बघ, थातूर मातूर उत्तरं देऊ नकोस, खरं खरं सांग, बाहेर कशी काय आलीस तू? कुणी मदत केली तुला? कुणी तुला बाहेर काढलं? आणि इथे पहारा करी ठेवला होता ना, जाधव कुठे आहे, कुठे आहे जाधव? तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता लगेचच तिने एक नाटक केलेलं असतं. तर सुप्रियाने खूप मोठं नाटक केलेलं असतं चक्कर येण्याचं. ती इथे आता चक्कर येण्याचं नाटक करते. तेव्हा अंकुश म्हणतो, हिला काय झालं? तेव्हा इथे हवालदार मॅडम म्हणतात की सर, आम्हाला असं वाटतं हिला चक्कर आलेली आहे. अंकुश म्हणतो, जा आताच्या आता हिला हॉस्पिटलला घेऊन जा, चेक करायला सांगा. तेव्हा इकडे आता ते लोक सुप्रियाला हॉस्पिटलला घेऊन जात असतात. अंकुश म्हणतो, व्यवस्थित घेऊन जा. आणि वरती इथे आता डोक्याला लागेल म्हणून ती सुद्धा अंकुश काळजी घेत असतो. म्हणजे इथे अंकुशने तिला सुधारण्याची संधी दिलेली असते, पण सुप्रिया काही सुधारायला तयार नसते. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, काका काकू काळजी करू नका, ही पुन्हा तुम्हाला त्रास देणार नाही. त्यानंतर इथे सुप्रियाला नेल्यानंतर अंकुश लॉकअपमधून बाहेर येतो. काका इथे काकूंना धीर देत असतात, शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा अंकुशला प्रश्न पडलेला असतो की सुप्रिया लॉकअपमधून बाहेर कशी आली, तिला हा लॉक खोलून कुणी दिला असेल, म्हणजे स्वतःच्या इथे लॉकअपचा लॉक खोलून, त्यानंतर काका काकूंच्या लॉकअपचा लॉक खोलून ती आतमध्ये कशी काय गेली काका काकूंना मारायला, असा प्रश्न अंकुशला सुद्धा पडलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मोठे साहेब आलेले असतात. ते म्हणत असतात की अंकुश, हे सगळं काय आहे, काय ऐकतोय मी? अरे तुझ्या पोलीस स्टेशनमध्ये एक इथे गुन्हेगार मुलगी बाहेर काय पडते, तेव्हा काका काकूंना त्रास काय देते, बरोबर की नाही? आणि त्यानंतर चक्कर येऊन ती हॉस्पिटलला काय जाते. अरे ती तुमच्या डोळ्यासमोर एवढं सगळं करते आणि तुम्ही काहीच करू शकला नाही आहेत. तेव्हा इकडे आता अंकुश म्हणत असतो की सर, मी खरं सांगतोय, मला नाही माहिती ती लॉकअपमधून कशी बाहेर आली सर, आणि जेव्हा मला हे कळलं तेव्हा मी लगेच तिथे पोचलो होतो सर. तेव्हा इथे आता सर म्हणत असतात की अंकुश, तुझ्याकडून ही अपेक्षा नाही आहे मला. अरे तो हवालदार कुठे आहे, त्याला तिथे पहारा देण्यासाठी उभं केलं होतंस, त्याला इथे बोलावून घ्या, त्याला विचारा की नक्की काय घडलं होतं. जाधवला बोलावलं जातं. जाधवला विचारलं जातं की जाधव, खरं खरं सांग, नक्की काय घडलं होतं, ती कशी काय तिथे पोचली आणि तुम्हाला चक्कर कशी आली? तेव्हा जाधव म्हणतो की सर, खरं सांगतोय, मला काही आठवत नाही आहे. मी फक्त थोड्या वेळासाठी पाणी प्यायला गेलो होतो आणि पाणी प्यायला गेल्यानंतर पाणी प्यायल्याने अचानक मला चक्कर आली आणि मी खाली पडलो सर. मला नाही माहिती की मला चक्कर आल्यानंतर काय काय घडलं, हे मी खरं सांगतोय सर. तेव्हा इथे आता सर म्हणत असतात की अंकुश, हे सगळं खरं आहे का?
म्हणजे हे ते आता जाधव जे काही बोलत आहेत ते सगळं खरं आहे? तेव्हा अंकुश म्हणतो हो सर, खरंही असेल. तेव्हा इकडे सर म्हणतात की ठीक आहे, त्याची तुम्ही इथे आता चाचणी करून घ्या. नक्की त्याच्या बॉडीमध्ये काही विषाणू तर गेलेले नाही आहेत ना, हे आपल्याला कळेल. आणि ती मुलगी बाहेर कशी काय आली लॉकअपमधून ते आधी शोधून काढा. तेव्हा अंकुश म्हणतो सर, ती शुद्धीवरती आल्यानंतर मी स्वतः तिला विचारतो की ती बाहेर कशी आली होती. मी सगळी तिच्याकडून माहिती काढतो सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा इथे सर म्हणतात की ठीक आहे, जर तू माहिती काढणार आहेस तर मग मी वाट बघतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राघू एकटीच उभी असते. तेव्हा त्या ठिकाणी रमा आलेली असते. रमा म्हणते राघू, हे काय चाललं आहे तुझं? तेव्हा राघू म्हणते आई काय चाललं आहे माझं? हे बघ, तू माझ्याशी ना काही बोलू नकोस, मला ना थोडा वेळ एकटीला राहू दे. तू प्लीज माझ्याशी आता त्या मनवाबद्दल काहीही बोलू नकोस. तेव्हा रमा म्हणते राघू, अशी का वागतेस तू? का मूर्खपणा करतेस? का मनवाला त्रास देतेस? असं डोकं फिरल्यासारखं वागू नकोस. तेव्हा राघू म्हणते की आई तू गप्प बसा, एक शब्दसुद्धा बोलू नकोस. त्या मनवाचं आणि क्रिसचं लग्न लावून देताना जरा तरी माझा विचार आला का मनामध्ये? सांग ना, आला का विचार मनामध्ये? मग आता मी जे काही वागते ना ते सगळं बरोबरच आहे. तेव्हा राघू इथे खूपच जास्त आता चुकीचं वागत असते. रमा म्हणते राघू काय झाले काय तुला? अगं अशी का करतेस तू? असा मूर्खपणा करू नकोस. तेव्हा राघू म्हणते आई तू गप्प बस, जा बरं इथून. आणि ती रमाला आता धक्का देते. रमा आता दरवाजावरती जाते आणि जोरात पडते. तेव्हा इकडे मनवा आणि क्रिसचं लक्ष जातं की रमा जोरात पडलेली आहे. तेव्हा ते दोघेही धावत पळत रमाची मदत करण्यासाठी तिथे येतात. ते म्हणतात काकी काय झालं, काय झालं? तेव्हा इकडे आता क्रिश म्हणत असतो आई काय झालं, लागलं का तुम्हाला? तेव्हा इकडे आता क्रिश म्हणत असतो राघू अशी का करतेस तू? का मूर्खपणा करतेस? का तू आईना त्रास देतेस? तेव्हा इकडे राघू म्हणते ए गप्प बस ये आईच्या लाडक्या, तू मला सांगू नकोस, कळलं ना? हे जे काही घडतंय ना ते तुझ्यामुळेच घडतंय, हे लक्षात ठेव. असं आता इथे राघू म्हणत असते. त्यानंतर अबोली इकडे हॉस्पिटलमध्ये आलेली असते. तिला कळलेलं असतं की इथे आता ही सुप्रिया हॉस्पिटलमध्ये आहे. तेव्हा अबोली तिला बघण्यासाठी हॉस्पिटलला आलेली असते. तेव्हा अबोली इथे डॉक्टरांना विचारत असते की डॉक्टर हे खरं आहे का? तिला जी काही चक्कर वगैरे आली हे सगळं खरं आहे का की नाटक करते? तेव्हा डॉक्टर म्हणतात का तुम्ही असं का विचारताय की चक्कर आली आहे की नाटक करतायत म्हणून? अहो खरोखर त्यांना चक्कर आली आहे. तेव्हा अबोली म्हणते नाही डॉक्टर, अहो तुम्हाला माहिती नाही आहे, एक नंबरची नाटकी आहे ती, नाटके करते सगळी, तिला काही चक्कर वगैरे आलेली नाही आहे. अहो पोलीस स्टेशनमध्ये त्या काकाकाकूंना त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि मग ती इथे आली आहे. तेव्हा नाटकं चालली आहेत नुसती, कसली चक्कर येते हिला? तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात नाही अबोली असं नाही आहे, अहो खरंच त्यांना चक्कर आली आहे, मी डॉक्टर आहे, मी काही खोटं बोलेन का? त्यांना चक्कर आली आहे आणि हे बघा आता त्यांना आहे ना आरामाची गरज आहे, त्यांना आराम करू द्या. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते डॉक्टर अहो पण तुम्हाला माहिती नाही आहे, ही बाई एक नंबरची नाटकी आहे आणि इथे सुद्धा ती नाटकंच करते, मला माहिती आहे ना. तेव्हा इथे लगेचच सुप्रिया उठते आणि म्हणते की मी कुठे आहे, काय झालं आहे मला? आणि ही डॉक्टर ही अबोली इथे काय करते? मला खूप भीती वाटते हिची, ही खूपच जास्त डेंजरस आहे. तुम्हाला माहिती नाही डॉक्टर, पोलीस स्टेशनमध्ये हिने आणि हिच्या नवऱ्याने मला खूप त्रास दिला, मला खूप मारलं आणि ही इथेसुद्धा मला मारायलाच आली असणार. मला हिची खूप भीती वाटते डॉक्टर, तुम्ही प्लीज हिला इथून जायला सांगा, मला खूप भीती वाटते. डॉक्टर मला चक्कर येते. असं इथे आता ही सुप्रिया नाटक करत असते. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा ॲडव्होकेट अबोली, तुम्ही प्लीज आता बाहेर जा. तेव्हा अबोली म्हणते डॉक्टर तुम्ही हिच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ, अहो ही नाटक करते, एक नंबरची खोटाडी आहे ती, बघा तिची नाटकं तर बघा. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात अबोली मला इथे कोण नाटक करते आणि कोण खरं बोलते हे बघायचं नाही आहे, आता फक्त मला एक गोष्ट कळते की पेशंटला त्रास होतो आहे तुम्ही इथे असण्याचा. तेव्हा तुम्ही एक काम करा, तुम्ही प्लीज बरं इथून जा आणि त्यांना थोडा वेळ आराम करू द्या. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता अबोलीला डॉक्टरच बाहेर जायला सांगतात, कारण का सुप्रिया नाटकच तसं करत असते, तिला खूपच जास्त त्रास झाला आहे याचा. त्यानंतर इथे अबोली म्हणत असते की सुप्रिया तुला काय वाटलं, डॉक्टर तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवतील, तुझं हे नाटक त्यांना खरं वाटेल, पण मला माहिती आहे ना तू हे नाटकच करतेस आणि हे नाटक तू का करतेस ना ते सुद्धा मला माहिती आहे. त्याच्यामुळे आता ही नाटकं बंद कर, तुझं आहे ना खरं रूप
मी लवकरच सगळ्यांच्या समोर आणणार आहे, बघच तू, असं सुद्धा इकडे आता अबोली तिला म्हणते आणि जाते. तेव्हा इकडे अबोली आता गेल्यानंतर सुप्रिया म्हणते, डॉक्टर बघितलं ना तुम्ही, ही खूप डेंजरस आहे, खूप डेंजरस आहे ही, मला त्रास द्यायलाच इथे आली होती, बरं झालं तुम्ही तिला तिथून घालवलं. त्यानंतर इथे आता सुप्रिया म्हणत असते की अबोली बघच ग, उद्या मी कोर्टामध्ये कशी तुझी वाट लावते ना ते बघच. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता डॉक्टर म्हणत असतात की हे बघा, तुम्ही आता आराम करा बरं, तुम्हाला आरामाची गरज आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, डॉक्टर बरं झालं तुम्ही तिला जायला सांगितलं, नाहीतर तिने मला मारूनच टाकलं असतं. त्याचबरोबर इथे क्रिश, रमा आणि मनवा तिघेजणं आता बसलेले असतात. तेव्हा इथे मनवा इथे आता रमाला औषध वगैरे लावून देते आणि म्हणत असते, काकी तुला जास्त लागलं तर नाही ना गं? तेव्हा रमा म्हणते, नाही गं, नाही लागलं, पण ह्या मनवाचं मी आता काय करू सांग बरं तू मनवा, या राघूचं मी काय करू? राघू माझं काही ऐकायला तयारच नाही आहे, राघू आता विचित्र वागायला लागले. तेव्हा इकडे मनवा म्हणत असते, काकी मी काय म्हणते, क्रिश जे काही बोलतोय ना ते बरोबर आहे अगं, आपण इथे राहून जर घरामध्ये रोज वाद होणार असतील तर आम्ही दोघेजणं दुसरीकडे घेर घेतो ना, आणि मग अधूनमधून आम्ही इथेसुद्धा येत जाऊ ना तुम्हाला भेटायला, पण आम्हाला आता इथून जाऊ दे, हेच आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी असेल. तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत खूप मदत केलीत की नाही, मग आता आम्हालासुद्धा समजून घ्या. इथे आता असाच तमाशा रोज होत राहणार आहे, राघू काही बदलणार नाही, त्यापेक्षा आम्हीच इथून जातो, म्हणजे तरी निदान ती शांत होईल आणि हे सगळं ती विसरू शकेल. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता अंकुश म्हणत असतो की अबोली अगं ही एवढी विचित्र का वागते? तेव्हा अबोली म्हणत असते की सर बघितलंत ना तुम्ही तिला इतकं समजून घेतलात, तिचा आगाऊपणा सहन केलात, तिला सुधारण्याची एक संधी दिलीत, तिचं बोलणंसुद्धा ऐकलंत, पण काय केलं तिने? तुम्हालाच अडकवलं. आता या सगळ्या प्रकरणामध्ये तिने तुमच्या या सगळ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला. बघितलंत ना तुम्ही, सोडणार नाही आहे मी तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवूनच देणार. तेव्हा अंकुश म्हणत असतो, अबोली पण एक गोष्ट कळत नाही आहे की तिला लॉकअपमधून बाहेर येण्यासाठी मदत कुणी केली असेल, हे सगळं कसं काय घडलं असेल? तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते की सर मलासुद्धा ते कळत नाही आहे, पण शोधून काढू ना आपण. आता तर मी काकांची केस लढणार आणि त्या सुप्रियाला धडा शिकवणार आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो अबोली आणि अंकुश दोघेही घरी आलेले असतात. त्याच्या आधीच इथे क्रिशने आता सांगितलेलं असतं रमाला की राघू आता जे काही वागली ना बाहेर ते अंकुश आणि अबोलीला सांगू नका, कारण का अबोलीची उद्या कोर्टामध्ये पहिली तारीख आहे, त्याच्यामुळे तिला तिच्या केसवरती आता लक्ष द्यावं लागणार आहे. जर तिला कळलं की राघूने तुम्हाला त्रास दिला तर ती त्याचं टेन्शन घेईल आणि उगाच केसवरती त्याचा परिणाम होईल. तेव्हा प्लीज तुम्ही त्यांना काही सांगू नका. तेव्हा रमा म्हणते की नाही सांगणार. त्याचबरोबर प्रेक्षकांनो त्या ठिकाणी आता अंकुश अबोली दोघेजण आलेले असतात. अंकुश म्हणतो, काय झालं, सगळेजण एवढे शांत का बसलाय, कसलं टेन्शन आहे का, काही घडलं आहे का पुन्हा घरामध्ये? तेव्हा मनवा म्हणते, नाही दादा, काही नाही घडले. क्रिशसुद्धा म्हणतो, नाही सर, असं काही घडलेलं नाही आहे. तेव्हा रमा म्हणत असते, अंकुश अरे ही राघू अशी विचित्र वागते ना, त्याचंच आम्हाला टेन्शन आले, बाकी काही नाही. तेव्हा क्रिश म्हणतो, पण सर तुम्ही का अचानकपणे गेलात, सगळं काही ठीक आहे ना, काय झालं पोलीस स्टेशनमध्ये, आणि ती सुप्रिया का हॉस्पिटलला आहे? तेव्हा इकडे अंकुश म्हणतो की काय सांगायचं तिच्याबद्दल आता क्रिश. तेव्हा अबोली म्हणते, तिच्याबद्दल काय विचारूच नका, तेच बरं होईल. तेव्हा इकडे रमा म्हणते, का गं अबोली काय झालं, एवढं काय केलं आहे तिने? तेव्हा अबोली म्हणते की आई तिने आहे ना काकांवरती पोलीस स्टेशनमध्ये हल्ला केला. तेव्हा क्रिश म्हणतो, काय? तेव्हा अबोली म्हणते, क्रिश तू नको काळजी करू, काकू सुखरूप आहेत आणि तिने चक्कर येण्याचं नाटक केलं आहे आणि ती आता हॉस्पिटलमध्ये आहे. पण ती हे सगळं का करण्याचा प्रयत्न करते, काकांना ती का त्रास देण्याचा प्रयत्न करते ना, हे मी लवकरच शोधून काढणारच, असं आता अबोली क्रिशला म्हणते. तू काळजी करू नको, सुप्रियाचा खरा चेहरा आपण सगळ्यांच्या समोर आणू. त्याचबरोबर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अबोली म्हणत असते, सुप्रिया खरं बोल, तूच पौर्णिमाला मारलेस ना, तूच पौर्णिमाचा खून केलेस ना, खरं सांग, तूच पौर्णिमाचा खून केलायस ना, असं इकडे आता अबोली सुप्रियाला म्हणत असते. सुप्रिया इथे खूप चिडलेली असते आणि अचानकपणे इथे सुप्रियाचा अवतार चेंज होतो, म्हणजे ती पूर्णपणे इथे युद्रूप दिसायला लागते. तिचा चेहऱ्याचा रंगच बदललेला असतो, तिचा अर्धा चेहरा जळालेला असतो आणि आजूबाजूचे सगळे लोक तिला आता अबोलीला इथे भूतासारखे विचित्र नकारात्मक लोकांसारखे दिसत असतात. जणू काही त्या डेड बॉड्या अर्ध्या जळालेल्या असतात, त्या पद्धतीने सगळी माणसं तिला दिसत असतात. मनवा,
क्रिश आणि जज साहेबसुद्धा सगळेजण इथे अबोलीला आता विचित्र दिसत असतात. त्यांना बघून अबोली खूपच जास्त घाबरते आणि त्यांच्याकडे बघत राहते की हे सगळं अचानकपणे तिच्याबरोबरच का घडत आहे.